मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीसाठी येणाऱ्या प्रत्येक फाईलची आवक-जावक विभागात नोंद होणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बनावट स्वाक्षरीच्या प्रकरणानंतर निर्णय। राहुल गांधी जेव्हा येतात तेव्हा काँग्रेसमध्ये फूट पडते। राहुल गांधी शिवाजी पार्कमध्ये येईपर्यंत काँग्रेसचे अनेक नेते भाजपत येतील, चंद्रशेखर बावनकुळेंचे विधान। शिवाजी पार्कवर होणाऱ्या सभेमध्ये राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल अपमानजनक वक्तव्य केलं तर त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, संदीप देशपांडेंचा इशारा। मनसेनं गुजरात लॉबीला बघून घेण्याची भाषा करावी। राहुल गांधी काय बोलतील याची चिंता करण्यापेक्षा मुंबई महापालिकेचं टेंडर गुजराती भाषेत का निघालं त्याची चिंता करायला हवी, संजय राऊतांचा संदीप देशपांडेंना टोला। राज्यातील बहुतांश भागांमध्ये कमाल तापमानाचा पारा वाढला। अनेक जिल्ह्यात तापमान 37°C पुढे, तर पुढचे 5 दिवस राज्यामधील तापमानामध्ये आणखी वाढ होईल असा अंदाज। मुंबईमधल्या फुटपाथवर वाहनं चढू नयेत म्हणून लावण्यात आलेले लोखंडी खांब व्हीलचेअरसाठी अडथळा ठरतायत। एमएसआरडीसीनं याबाबत आजपर्यंत काय केलं, हायकोर्टाचा सवाल। राज्य सरकार आणि महानगरपालिकेला नोटिसेस जारी, 2 आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश। पाणी टंचाईबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय। उपलब्ध पाणी साठ्याचा आढावा घेण्यात आला। राज्यातले टंचाईग्रस्त तालुके, जिल्हे आणि गावांची माहिती घेऊन पाण्याचे योग्य नियोजन करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश। नवतंत्रज्ञानाचा समावेश असलेल्या मराठी भाषा धोरणाला मंत्रिमंडळाची मंजुरी। पुढच्या 25 वर्षात मराठीला ज्ञान आणि रोजगाराची भाषा प्रस्थापित करण्याचं उद्दिष्ट। ग्रामीण भागात 23,000 किलोमीटर लांबीचे सिमेंट काँक्रीटचे रस्ते, तर राज्यात 30,000 किलोमीटरचे रस्ते बांधले जाणार। 50,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, गिरीश महाजन यांची माहिती। आणि यानंतर पाहूयात विदर्भातल्या बातम्या विदर्भ सुपरफास्ट मधून। बच्चू कडू एका मतदारसंघापुरते आमदार, भाजपला त्यांनी घडवलं, भाजपला त्यांनी उभं केलं असं बोलण्याची आवश्यकता नाही। महायुतीमध्ये विसंवाद होईल असं बच्चू कडू यांनी बोलू नये, प्रवीण दरेकरांचा बच्चू कडूंना सल्ला। उद्धव ठाकरे आज वाशिम दौऱ्यावर, कारंजामध्ये ठाकरेंची सभा। शेतकऱ्यांना हमीभाव देण्याचं आश्वासन मोदींनी पूर्ण करायलाच हवं, उद्धव ठाकरेंची मागणी। वाशिमच्या कारंजा शहरातील दत्ताचं जन्मस्थान असलेल्या गुरु मंदिरामध्ये उद्धव ठाकरे यांनी घेतलं दर्शन। यावेळेस मूर्ती भेट देऊन उद्धव ठाकरेंचा सत्कार। जेव्हा फिरायला हवं तेव्हा फिरले नाहीत, मुख्यमंत्री असून 2.5 वर्ष घराबाहेर पडले नाहीत, आता कितीही फिरले तरी त्यांच्या हाताला काही लागणार नाही, प्रवीण दरेकर यांची उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर टीका। समृद्धी महामार्गावरील मेहकर टोल प्लाझावरील टोल कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन, 600 वाहनांचा बिना टोल प्रवास। नागपूरमध्ये बर्ड फ्लूग्रस्त कोंबड्यांच्या संपर्कातील 87 कर्मचाऱ्यांची बर्ड फ्लू चाचणी निगेटिव्ह, 2 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण। महापालिकेच्या आरोग्य पथकाकडून घरोघरी सर्वेक्षण। संघाच्या प्रतिनिधी सभेच्या बैठकीमध्ये राम मंदिरासंदर्भातील प्रस्ताव येणार। प्रस्तावातून राम मंदिरानंतर देशातील अशाच धार्मिक स्थळांबाबत संघाची भविष्यातली दिशा कळेल, सुनील अंबेकर यांचे विधान। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा 15 ते 17 मार्च दरम्यान होणार। नागपूरमध्ये सभा होणार, 1529 प्रतिनिधी सहभागी होणार। धान खरेदी केंद्र चालकांचा काही गोंधळ असेल तर त्यांना फासावर लटकवा, पण शेतकऱ्यांचे पैसे 2 दिवसात खात्यावर टाका, भंडाऱ्याचे खासदार सुनील मेंढेंनी पणन अधिकाऱ्यांना सुनावलं। आचारसंहितेपूर्वी हिंगोलीतल्या आमदारांनी केला 100% निधी खर्च, त्यानुसार 5ही आमदारांनी केली 23,62,00,000 रुपयांची कामं। आम्ही एनडीएचे घटक आहोत आणि राहणार, वरिष्ठ पातळीवर काय निर्णय होतो याकडे लक्ष, प्रवीण दरेकर यांच्या वक्तव्यावर आमदार रवी राणांची प्रतिक्रिया। आणि यानंतर बातम्या पश्चिम महाराष्ट्रातून। अमित ठाकरेंनी वसंत मोरेंना झापल्यापासून वसंत मोरे नाराज, सोशल मीडियावरच्या पोस्टनंतर अमित ठाकरेंचा वसंत मोरेंना फोन, सोशल मीडियावर कमी व्यक्त व्हा, अमित ठाकरेंचा वसंत मोरेंना सल्ला। पुण्यातील काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी यांनी घेतली वसंत मोरेंची भेट, एबीपी माझाच्या कॅमेरा देखत काँग्रेसमध्ये येण्याची दिली ऑफर।
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे यांनी घेतली वसंत मोरेंची भेट. राष्ट्रवादीकडून वसंत मोरेंना पक्षात येण्याची ऑफर. राजीनामा देताच अनेक पक्षांकडून फोन. राज ठाकरेंचाही फोन आला होता, पण मी तो घेतला नाही. वसंत मोरेंची माहिती. लवकरच पुढची दिशा ठरवणार. काहीही झालं तरी लोकसभेची निवडणूक नक्की लढणार. मनसे सोडल्यानंतर वसंत मोरे यांचं स्पष्टीकरण. राज ठाकरेंचा फोन आला, पण बोललो नाही, कारण त्यांच्याशी खोटं बोलता येणार नाही. वसंत मोरेंचं वक्तव्य. सोलापूरमध्ये रुग्णालयाच्या लोकार्पणावरून श्रेयवादाची लढाई. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते लोकार्पण, पण आमदार प्रणिती शिंदेंच्या प्रयत्नामुळे रुग्णालय साकारलं. रुग्णालयाच्या बाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांची बॅनरबाजी. पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट केलेल्या 34 गावांमधल्या सोयीसुविधांसाठी 18 लोकप्रतिनिधींची समिती. विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करायला सरकारची 8 महिन्यांनंतर मान्यता. पुण्यातल्या डेक्कन परिसरात पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटली. लाखो लिटर पाणी वाया. पुण्यात आरटीएनं ओला उबरचा वाहतूक परवाना फेटाळला. अपील करण्यासाठी 30 दिवसांची मुदत. तोपर्यंत प्रवासी वाहतूक सुरू राहणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.